आणि पौड सारख्या भागात, पौड हा पुण्यापासून खूपच जवळ आहे आणि पुण्याचं कल्चर आहे की बऱ्यापैकी इथे सामाजिक कल्चर चांगलं आहे, सामाजिक वातावरण चांगलं आहे, लोकांना मदत करण्याची इच्छा आहे आणि जाणीव आहे. आणि एक वातावरण आहे की पोषक वातावरण आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस खूप मदतीचे हात आमच्या बरोबर जोडले गेले. संस्थांना मदत करतो, गरजू व्यक्तींना मदत करतो. म्हणजे तुमच्यासारखी जी सामाजिक संस्था, इतरही सामाजिक संस्था काम करत आहेत, तर त्यांना देखील तुम्ही या माध्यमातून मदत करता. हो, म्हणजे आपण स्थापन करत होतो किंवा काम करत होतो त्यावेळेस नाना पाटेकर यांचं नाम फाउंडेशनचं काम पण त्यावेळेस खूप जोमात होतं. आणि नानांनी एका ठिकाणी मुलाखतीत मी त्यांचं ऐकलं होतं की त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की ही आपली जी ओंजळ आहे, आपल्याला ज्यावेळेस समाज मदत करतो किंवा ओंजळ आपली भरते, आपले खिसेही भरतात आणि ज्यावेळेस हे ओंजळ भरून ज्यावेळेस खाली पडायला लागतं त्याच्या पडण्याच्या अगोदर तुम्ही ते दुसऱ्याला द्या, म्हणजे त्याचा उपयोग होतो. तर हे नानांचं जे वाक्य आहे ते धरून पण आम्ही म्हणजे त्यातूनच तुम्ही खरी प्रेरणा घेतली. आणि की महाराष्ट्र विद्यालय माझे विद्यार्थी संघ पुणे सदाशिव पेठेत जी शाळा आहे, तर तिथे माझी शाळा आहे ती महाराष्ट्र विद्यालय, तर तिथला माझी विद्यार्थ्यांचा आमचा एक संघ आहे. तर त्यांच्या निमित्ताने मला तुमच्या कातकरी समाजाच्या वाड्या वस्तींवरती एकदा भेट द्यायची संधी मिळाली. आणि दिवाळी फराळ किंवा दिवाळी निमित्त सरंजाम भेट म्हणून आम्ही द्यायला त्या निमित्ताने गेलो. आणि आम्ही त्यावेळेला तिथे चालणारं जे काम आहे तुमचं, तुमच्या संस्थेमार्फत चालणारं काम आहे, ते प्रत्यक्ष बघितलं आम्ही. आणि तेव्हा आम्हाला खरोखर म्हणजे याच्यातून मिळणारे रिझल्ट म्हणतो ना, तर ते दिसले खरं. म्हणजे आता रिझल्ट दिसायला सुरुवात झालीये असं, त्यामुळे मी नक्कीच म्हणू शकतो. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सदरामध्ये आतापर्यंत आपण अनेक व्यक्तिमत्वांना भेटत आलो आहोत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कामाची आपण माहिती करून घेत आहोत. त्यांच्या कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडथळे येत असतात, कोणकोणत्या समस्या येत असतात, त्याच्यावर ते कसे मात करतात, त्याच्यातूनही ते कसे वर येऊन काम करतात आणि काम सुरू ठेवतात, याची आपण माहिती घेत आहोत. तर या सदरामध्ये आजच्या भागामध्ये आज आपण एका विशिष्ट व्यक्तीसोबत आहोत. DAS म्हणजेच दास या संस्थेचे संस्थापक श्री नितीन घोडके आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार नितीन सर. नमस्कार. नितीन सरांची ओळख आता मी जी करून दिली, तर दास हे नाव कसं पडलं याची पण आपण एक गोष्ट आहे ती त्यांच्याकडनंच आपण ऐकूयात. तर लगेचच सुरुवात करूया पुढच्या प्रश्नांनीच. नितीन सर, पहिलाच प्रश्न असा मला विचारायचा वाटतो की दास हे असं नाव ठेवावं असं का बरं वाटलं तुम्हाला संस्थेचं? सर्वप्रथम गणेशजी धन्यवाद. तुम्ही आम्ही बी घडलो या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव तुम्ही दिलं की मुलखा वेगळी माणसे, त्याच्यात आम्हाला बोलवलं. खूप खूप धन्यवाद. आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून आमचे काम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत होईल. नक्की. त्यामुळे पुनश्च एकदा तुमचे, मंजिरीताईंचे आणि सर्व टीमचे मी धन्यवाद मानतो. तर डोनेटेड सोसायटी याचं ॲब्रिव्हिएशन होतं DAS, म्हणजे डोनेटचा D, एडचा A आणि एसचा सोसायटीचा S. डोनेटेड सोसायटीचं एक ॲब्रिव्हिएशन तर दास. 2016 मध्ये इथून तुम्हाला पौड भाग माहिती असेल. हो. तर पौडच्या जवळ अगदी कोकणापर्यंत कातकरी हा समाज विखुरलेला आहे, जो आदिवासी समाज आहे. आणि तो अगदी आदिवासीमध्ये पण दोन प्रकार आहेत. अच्छा. एक आदिवासी आणि आदिम जमाती. काय म्हणतात, मुख्य प्रवाहातला. मुख्य प्रवासी ते अजून जोडला गेलेला नाही. म्हणजे खूप आदिवासी समाज आता बऱ्यापैकी शिकले आहेत आणि नोकऱ्या करत आहेत. त्यातच दोन भाग पडतात. पण हा आदिम समाज आहे. म्हणजे हा अजूनही जंगलात
राहतात. अजूनही यांच्यात शिक्षणाचा मुख्य प्रवाह नाही आला. हो, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, आरोग्याच्या समस्या आहेत, अजूनही त्यांच्यात कुष्ठरोग सापडतो. बापरे. हा, म्हणजे आरोग्यविषयक समस्या, माता म्हणजे बालिका मातांचं प्रमाण आहे. अरे बापरे. ते दगावण्याचं प्रमाण आहे. तर असा समाज अगदी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. बापरे. हा, जो आणि हिंदवडी सारख्या IT क्षेत्रापासून 12 किलोमीटर. अरे बापरे. हा, तर या ठिकाणी आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस कोणतीही संस्था नव्हती आम्ही स्थापन केलेली, आणि आम्ही असंच एक काही ना काही या समाजासाठी काम करायचं म्हणून आम्ही तिथे जायचो, भेटी द्यायचो. त्यांच्यासाठी काही ना काही आम्ही जे दात्यांनी काही दिलेलं सामान आहे ते तिथे आम्ही त्यांना डोनेट करण्यासाठी, दान देण्यासाठी जायचो. तर हळूहळू आम्हाला असं वाटलं की समाज खूप आपल्याला सहकार्य करतोय, समाज खूप आपल्याला या कामासाठी मदत करतोय. तर हे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक काहीतरी संस्थात्मक त्याची एक सिस्टम असली पाहिजे. म्हणून आम्ही त्यावेळेस समाज देतोय म्हणजे तो एक दान देतोय, तो डोनेट करतोय, आणि आम्ही किंवा तो सहाय्य करतोय, तो एड देतोय आपल्याला प्रकारची तिथपर्यंत पोहोचवण्याची. म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं डोनेट एड सोसायटी. आणि आम्ही फक्त एक माध्यमाचं काम करतोय, आम्ही त्या समाजाचे दास आहोत. म्हणून आम्ही डोनेट एड सोसायटी असं खूप विचार करून नाव ठेवलं, आणि त्याचं अब्रिव्हिएशन पण दास होतं. म्हणजे आपण समाजाचे दास आहोत या भूमिकेतून आम्ही काम करतो. या अशा पद्धतीने डोनेटेड सोसायटी एक प्रकारचं एक इंग्रजी नाव आम्ही ठेवलं, कारण आम्हाला खूप मोठ्या लेवलवर घेऊन जायचं होतं की सगळ्या भाषिकांना ते माहिती पडावं, आणि ऍज वेल एज मराठी लोकांनाही त्याचा एक अर्थ माहित हवा की दास म्हणजे काय. या भूमिकेतून आम्ही ते म्हणजे त्याला नाव रूपाला आणलं. अच्छा, म्हणजे खूपच रंजक अशी गोष्ट आहे त्या नावामागची. दास हे नाव मराठीत जर उच्चार केला किंवा हिंदी मराठी कशातही उच्चार केला तर दास म्हणजे समाजाकरता आपण दास आहोत या भूमिकेतनं काम करणारी संस्था. आणि DEAS डोनेट एड सोसायटी, आणि तो इंग्लिशमध्येही त्याचा अर्थ चांगला होता की जास्त लोकांना आम्हाला समजून सांगण्याचं नावातच सगळं येतं. म्हणजे असं खूपच छान असं नाव आहे, आणि त्याची मागची कथाही तेवढीच छान आहे, तेवढीच सुंदर आहे ती कथा. वा. आता ही झाली तुमची डोनेट एड सोसायटीची स्थापनेची कथा. डोनेटेड सोसायटी जेव्हा तुम्ही स्थापन केलीत तर त्याच्या मागचा मूळ उद्देश हा कातकरी समाज किंवा जो आदिवासी समाज आहे यांच्याकरताच मर्यादित होता, की तेव्हापासून काही तुमचा वेगळा अजून म्हणजे इतर काही घटकांवर देखील तुम्ही केंद्रित असं काम करण्याचा विचार होता तेव्हापासून? नाही, सुरुवातीला तर कातकरी समाजाचं उत्थान आणि कातकरी समाजाला मूलभूत सेवा देण्याचाच आमचा विचार होता. अच्छा. परंतु कोणतंही काम करताना आपल्याला समाजाची मदत लागतेच. आणि पौड सारख्या भागात, पौड हा पुण्यापासून खूपच जवळ आहे, आणि पुण्याचं कल्चर आहे की बऱ्यापैकी इथे सामाजिक कल्चर चांगलं आहे, सामाजिक वातावरण चांगलं आहे, लोकांना मदत करण्याची इच्छा आहे आणि जाणीव आहे, आणि एक वातावरण आहे की पोषक वातावरण आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस खूप मदतीचे हात आमच्या बरोबर जोडले गेले, आणि ते देत होते आम्हाला, आणि आम्ही तिथे सेवा करण्याचं आम्ही फक्त माध्यम म्हणून काम करत होतो. आणि त्याच्यातूनच असं एक लक्षात आलं की हे देत आहेत, तर हे एवढं देत आहेत की आम्हाला त्याचं म्हणजे आमचे खिसे भरून पण ते बाहेर येत आहेत. तर ते आमच्याकडेच ठेवण्यात काय अर्थ नाही. म्हणजे भरपूर संस्थांना आता पुण्यात एवढं खूप काही मदत मिळते, तेवढी खरी गरज नसते एका समाजाला. मग आम्ही असा विचार केला की या संस्थेच्या माध्यमातून दुसऱ्याही संस्थांना याचा उपयोग झाला पाहिजे, यांना मदत झाली पाहिजे. मग हेतू हळूहळू मोठा होत गेला. आणि आता आम्ही जवळजवळ 200+ ऑर्गनायझेशनला पुण्यात आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात 300-350 ऑर्गनायझेशन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर रजिस्टर्ड आहेत. रोज त्या चळवळीत असतात ते, आणि रोज एकमेकांना काही ना काही वस्तूची देवाणघेवाण, एकमेकांना मदत करणं, असं या ग्रुपच्या माध्यमातून चालतं. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पण आपण
लोकांना मदत, संस्थांना मदत करतो. अच्छा. गरजू व्यक्तींना मदत करतो. म्हणजे तुमच्यासारखी जी सामाजिक संस्था, इतरही सामाजिक संस्था काम करत आहेत, तर त्यांना देखील तुम्ही या माध्यमातून मदत पुरवता. हो. आणि जर गरज पडली तर त्यांच्याकडनं तुम्हालाही मग मदत मिळते. हो, म्हणजे आमच्या संस्थेचाच उद्देशच हा आहे की एकमेका सहाय्य करू असं अवघे सुपंद, की तुमच्याकडचे जे काही अतिरिक्त आहे ते तुम्ही आपल्या जवळच्या संस्थांना द्या किंवा ग्रुपवरील संस्थेला द्या, आणि तुम्हाला जे गरज आहे ते तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. अच्छा. अशा पद्धतीने मग तो एक म्हणजे प्रकल्प चालू झाला. अच्छा. म्हणजे कातकरी समाजासाठी सुरू झालेली समाजाकडून जी पण अतिरिक्त मदत येते ती आपल्याकडे न ठेवता ती लगेच सडळ हाताने दुसऱ्या संस्थांना देऊन टाकायचं, जिकडे गरज आहे उपयोगी पडेल. आणि या माध्यमातून डोनर्स असतील, म्हणजे दाते असतील विविध, किंवा वस्तू स्वरूपातल्या मदती असतील, मोठ्या मोठ्या कंपनीचे CSRs असतील, हे सर्व आम्ही शेअर करण्याचं हे असतं. आजकाल आतापर्यंत पाहिलं की कोणत्याही सामाजिक संस्था आपले दाते किंवा आपला डेटाबेस कधीही दुसऱ्यांना देत नव्हते, परंतु डोनेटेड सोसायटीने आता असं वातावरण केलंय की आपण एकमेकांना मदत केली तरच हे सामाजिक क्षेत्र, ज्या संस्थांचं क्षेत्र आहे ते अधिक प्रगल्भ होईल आणि एकमेकांना मदत विस्तार होईल आणि समाजाला खरी मदत होईल. नक्कीच. म्हणजे फक्त आपल्यापुरतं काम न ठेवता सगळे ज्या कोणी सामाजिक संस्था काम करतायत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हातात हात घालून काम करणं, ते जेणेकरून समाजाचं उत्थान लवकर व्हावं. नक्कीच. वा. म्हणजे याच्या मागचा उद्देशच खरंच खूप छान असा उद्देश आहे याचा, की एकट्यापुरतं काम न ठेवता जी कोणती संस्था आहे त्या संस्थेने इतरही संस्थांना मदत करावी, स्वतःही मदत जिथे कमी पडेल तिथनं घ्यावी, आणि एकमेकांच्या मदतीतूनच पूर्ण या संस्था आपला आपला विकास पण करतील. नक्कीच. आणि त्याच्यातून अर्थातच समाजाचा विकास होणार आहे, समाजाला त्याची मदत होणार आहे. तर खूप छान असं कार्य आहे खरं. ज्यावेळेस म्हणजे आपण स्थापन करत होतो तेव्हा काम करत होतो त्यावेळेस नाना पाटेकर यांचं नाम फाउंडेशनचं काम पण त्यावेळेस खूप जोमात होतं. आणि नानांनी एका ठिकाणी मुलाखतीत मी त्यांचं ऐकलं होतं की त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की ही आपली जी ओंजळ आहे, आपल्याला ज्यावेळेस समाज मदत करतो किंवा ओंजळ आपली भरते, आपले खिसेही भरतात, आणि ज्यावेळेस हे ओंजळ भरून ज्यावेळेस खाली पडायला लागतं त्याच्या पडण्याच्या अगोदर तुम्ही ते दुसऱ्याला द्या, म्हणजे त्याचा उपयोग होतो. तर हे नानांचं जे वाक्य आहे ते धरून पण आम्ही म्हणजे त्यातूनच तुम्ही खरी प्रेरणा घेतली आणि अशा पद्धतीने आम्ही एकमेकांना शेअर करण्यासाठी, रिसोर्सेस शेअर करण्यासाठी प्रारंभ केला. आणि बऱ्यापैकी आता खूप सामाजिक संस्था, आताच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी ज्या पण सामाजिक संस्थांना त्यांना आव्हान करतो की तुम्ही डोनेटेडच्या व्हॉट्सअप ग्रुपशी, वेबसाईटवर एकत्र या आणि अनेकांना मदत करा, अनेकांचे हात व्हा. नक्कीच. आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आताच्या आपण सगळ्या समाजालाच आवाहन करू शकतो की ज्यांना ज्यांना या कार्यात, सामाजिक कार्यात येण्याची किंवा करण्याची इच्छा आहे तर ते डोनेटेड सोसायटी या संस्थेशी जोडले जाऊ शकतात. व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट देखील आहे, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देऊ, त्याच्यावरती तुम्ही जोडले जाऊ शकता. वा. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण परत येऊया तुमच्या डोनेटेड सोसायटीची स्थापना झाली कातकरी समाज यासाठी. तर मुळात त्या कातकरी समाजासाठी कोणकोणत्या प्रकारचं काम आणि कसं कसं चालतं, तर थोडं आम्हाला जर विस्तारित स्वरूपात सांगितलं तरी चालेल. कातकरी समाजाकरता आपण मुख्यतः शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगार याच्यासाठी काम करतो. कातकरी समाजात जर तुम्ही आता गेले आणि वाड्या वस्त्यावर गेले तर जे कुटुंब प्रमुख असतात, आई आणि वडील, ते दिवसभर शेतमजुरीवर जातात. अच्छा. अगदी म्हणजे भात काढणी असेल किंवा वीटभट्टी कामगार म्हणून जात असतात. आणि यांचे हे जे मुलं असतात हे वाड्या वस्त्यावर दिवसभर जंगलात खेळणं, आणि त्यामुळे त्यांचा एकूणच मुलांवर काहीच कंट्रोल नसतो. आणि हे जे कातकरी पालक असतात हे पण सकाळी एकदा कामाला गेले
की त्यांना व्यसनाचं प्रमाण असल्यामुळे आणि दोघातही व्यसन असतं ते अगदी पती पत्नी दोघंही ते असतं आणि दोघंही आले की झिंग होणारे व्यस्त असतात त्यामुळे त्यांच्या मुलांकडे काही लक्ष नसतं आणि मग ते मुलं दिवसभर वाड्या वस्त्यावर असंच खेळतात शाळेतही जात नाहीत हा आम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम लक्षात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ही जी आतापर्यंतची जी पिढी गेलेली आहे ती आता जाऊ द्या पण जी येणारी पिढी आहे जे मुलं आहेत छोटे जे शाळेत जाऊ शकतात आणि ती थोडीफार तरुण पिढी यांना आपण हाताशी धरलं पाहिजे मग या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी डे केअर सुरू केलं. अच्छा म्हणजे फक्त मुलांसाठी मुलांसाठी छोट्या मुलांसाठी डे केअर आणि त्याच्यापेक्षा थोडे जे शाळेत जाणारे आहेत त्यांच्यासाठी आपण कोचिंग क्लासेस एक प्रकारचे की ज्या ठिकाणी आपला शिक्षक 2 तासासाठी जातो 2-4 तासासाठी जातो आणि त्यांना शाळेत जाण्यासाठी मोटिवेट करतो की तुम्ही शाळेत का गेलं पाहिजे आणि त्यांना अगदी शाळेत घेऊन जाण्याचं पण कधी कधी काम आपला शिक्षक करतो जेणेकरून त्यांची शाळेतली उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आणि शाळेत एकदा गेल्यानंतर त्यांना माहिती आहे की शाळेत जे बाकी समाजाचे मुलं आहेत ते रेग्युलर असल्यामुळे आणि त्यांनाही चांगलं रोजचं वाचन लेखन येत असल्यामुळे ह्या मुलांना काहीच येत नाही मग गेल्यानंतरही कसं बस आपण त्यांना तिथे आणि तिथे गेल्यानंतर दुसरे तर चांगलं वाचन करतायत हे करतायत समजतात त्यांना गोष्टी आणि आम्हाला काही समजत नाही त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यांचा कमी होत होता. मग त्यांना आपण अगदी बेसिक याच्यापासून म्हणजे अगदी 12 खडी 14 खडी काय असते आई काय याच्यापासून की वाचनाचं त्यांना वाचन आणि लेखनचं कौशल्य एकदा डेव्हलप झालं की मग ते दुसऱ्या मुलांशी थोडी कॉम्पिट करायला त्यांच्यात कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीने मग आपण त्यांचं अटेंडन्स वाढवण्याचं काम केलं त्यांना आपण एक वेळेस पोषण आहार द्यायला सुरुवात करायला कारण यांच्यात माल न्यूट्रिशनचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे तुम्ही आता हे फोटो पाहतायत तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की पुण्यापासून 25 किलोमीटर आणि हिंजवडी सारख्या आयटी क्षेत्रापासून 12 किलोमीटरवर तुम्हाला मेळघाटात जायची गरज नाहीये. हे अशा पद्धतीचे मुलं अगदी पुण्याच्या जवळ हे लोकमतनी तुम्ही जे बघताय लोकमतचं पेपर कात्रण आहे हे आणि मी स्वतः फोटो काढलेला आहे. तर याच्यात जे बाळ दिसतंय जे कुपोषित असतं पोटाचा नगारा वाढलेला आहे हातपायच्या काळे झालेले कारण याला बेसिक पोषणच मिळत नाही तर आम्ही त्यांच्यासाठी एक वेळेस पोषण आहार सुरू केला की ज्याच्या माध्यमातून त्यांची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे शाळेत गेल्यानंतर त्यांचं मन लागलं पाहिजे भुकेने त्यांना ते कासावीस झालेले नसावे या दृष्टीने आपण सर्वांगीण विकासासाठी त्यांचं मुलांचं काम सुरू केलं. न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपण त्यांच्या आरोग्यावरही काम केलं. तिथले आजी आजोबा असतील त्यांचे जे एकदा ते थोडे म्हातारे झाले की त्यांचे जे तरुण मुलं ते लगेच कामाला जातात. मुली असतील तर त्यांचं बाल विवाहाचं प्रमाण खूप आहे 12-13व्या वर्षी ते लग्न करतात मुलींचे त्यामुळे 35-40ची मुलगी ही कधी कधी आजी झालेली असते. आणि त्यामुळे त्यांचं वयोमान खूप कमी आहे अगदी म्हणजे 50-55ला ते एकदम पंजोबा पणजी असं झालेल्याच्या वयात तुम्हाला दिसते. त्यामुळे जे तरुण आहेत ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही ते तरुण वीटभट्टी कामासाठी कर्नाटकात जातील कोकणात जातील आणि इथे ते जे आजी आजोबा सगळे असतात ते इथेच असतात. मग त्यांच्यासाठी आपण पोषण आहार सुरू केला त्यांना न्यूट्रिशन काही फूड किंवा सप्लिमेंट देणं जेणेकरून हातपाय जे दुखतात किंवा बसून असतात. मी ज्या वेळेस एकदा एका वस्तीवर गेलो होतो की तिथे एक आजोबा होते की त्यांना चालताच येत नव्हतं चालता येत नाही याचं लक्षात आलं की त्यांचं खूप पेन व्हायचे हातपाय त्यामुळे ते चालायची हे करायचे नाही तर सरकायचे आपल्या दोन्ही हातावर सरकायचे. लक्षात आलं की आम्ही तिथल्या एका डॉक्टरांना त्यांना दाखवलं तर डॉक्टर म्हणले की मेजर काही प्रॉब्लेम नाहीये यांना न्यूट्रिशन डिफिशियन्सी असल्यामुळे यांचे कदाचित त्यांना कोणता चिकनगुन्यासारखा आजार झाला तर त्याच्यातून ते उठलेच नाही. बरोबर तर मग आपण त्यांना जे मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स काही दिवस दिल्या थोडा पौष्टिक आहार दिला आणि ते आजोबा चालायला लागले. अच्छा एवढं म्हणजे फार काही झालेलं नव्हतं की त्यांना दवाखान्यात जाऊन द्यायची काय आवश्यक तर तिथे आपण तिथपर्यंत आपण आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता आपण या मुलांमध्ये म्हणजे स्पोर्ट्सचे खूप कौशल्य असतात खेळाचे नैपुण्य खूप असतं
तर आपण आता यांना जे नॅशनल कोचेस आहेत वेगवेगळ्या गेम्स मधले, त्या कोचेसला तिथे घेऊन जातो आणि आठवड्यातले 1 दिवस प्रशिक्षण पूर्ण घेतो. अगदी भालाफेक असेल, टेबल टेनिस असेल आणि भारतीय खेळ खो खो असेल, कबड्डी असेल, या सर्वात आपण त्यांना प्रावीण्य मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ते समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जातील. अशा एकूण सर्व बाजूने आम्ही त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्न करतोय, बाकी तेच त्यांचं करतायत. आपण फक्त त्यांना सहाय्य करतोय. आपण काही टेक्निक्स वापरतोय, काही ट्रेनिंग्स घेतो, आपण विविध शिक्षकांच्या घेतो, मुलांच्या घेतो, त्या वस्तीतल्या माणसांचे घेतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्याचा आपण प्रयत्न करतोय. वा, म्हणजे खरं तर काम खूप मोठं आहे. म्हणजे तसं सांगायला तुम्ही आता सांगितलं, 10-15 मिनिटात सगळं सांगितलं, पण प्रत्यक्ष करताना, फील्डवरती जे आपण म्हणतो काम करताना जे प्रत्यक्ष काम करायला लागतं, तेव्हा खरोखर किती वेळ जातो याच्यामध्ये आणि श्रम असतात आणि याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. तेव्हा कुठे हे कार्य, असं मोठं कार्य हे उभं राहतं खरं तर. हो, आता कसं आहे की हे आता आपण आपल्याला काही आजार झाला, आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, शरीर आहे ते लगेच आपण औषध घेतल्याने थोड्या दिवसांनी आपल्याला बरं वाटतं. पण हा पूर्ण समाजच एक प्रकारे आजारी आहे समजा. आणि तुम्ही जे पेपरमध्ये वाचता की मेळघाटात असं आहे, मेळघाटात तसं आहे, तुम्हाला मेळघाटात जायची गरज नाही. पुण्यापासून एवढ्या कमी अंतरावर पण अशी कंडिशन आहे आणि इथेच आपलं लक्ष नाहीये. म्हणजे अगदी ते मुलांचं जर शाळेत जाण्याचं प्रमाणच नाहीये, तर आपण एक प्रकारे आपलं जे मशिनरीज आहेत, आपले जे सिस्टम आहेत, ते एक प्रकारे फेलच आहेत. तर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस सर्वप्रथम मी त्या वस्तीवर सर्वे करण्यासाठी गेलो होतो, तर त्या ठिकाणी एक आम्ही पाहिलं, जशा पद्धतीने मला सांगितलं की सगळे यांचे पालक आहेत हे कामाला जातात, नवरा बायको दोन्ही कामाला जातात, मुलं अगदी वाड्या वस्त्यावर फिरत म्हणजे हिंडत फिरत असतात. तर एका मुलाचं असं झालं होतं केस की जी पेटती चूल असते ती भिजलेली होती, परंतु त्याच्यातला निखारा होता आणि त्या निखाऱ्यात तो मुलगा पडला होता. आणि त्याचं पूर्ण, त्या फोटोत तुम्हाला पाहताय, पूर्ण त्याचं या साईडने जळाला होता तो भाग आणि त्याची धग डोळ्यात गेलेली होती. बापरे. आणि त्या डोळ्यातून मी म्हणजे घटना झाल्यानंतर मला स्वतः 3-4 दिवसानंतर गेलो होतो, तोपर्यंत त्याला कोणीही हॉस्पिटलमध्ये घेऊन नव्हतं. बापरे. आणि त्याच्या डोळ्यातून सगळा पस बाहेर येत होता, एवढं इन्फेक्शन आत गेलं होतं. तर आम्ही वस्तीवर गेल्यानंतर विचारलं की याला दवाखान्यात का घेऊन जात नाही, तर नाही म्हणले, याला आम्ही आता मरियाईच्या मंदिरात घेऊन जाणार, झाडपाल्याचं जे औषध करणार आणि हा नीट होईल. तर मला दिसत होतं की त्याची धग एवढी वाढली होती, इन्फेक्शन एवढं वाढलं होतं की डोळा जाईल आणि जर खूप लक्ष नाही दिलं तर हा दगाव होईल. तर जवळच्याच तालुक्यातल्या एका डॉक्टरशी मी संपर्क साधला आणि त्यांच्या कंपाऊंडरला सांगितलं की तू इथे रोज ये, कारण त्याला दवाखान्यात घेऊन जायचं तर पालकच नव्हते जवळ. आम्ही आमच्या रिस्कवर घेऊन जायचं आणि त्याला पुढे काय व्हायचं तर ते सर्व संस्थेवर यायला नको, या दृष्टीने आम्ही असा विचार केला की ते कंपाऊंडरला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तू रोज इथे ये, त्याला औषधं दे, अँटीबायोटिक्स दे, मलमपट्टी कर आणि त्याला नीट कर. तर तो जो कंपाऊंडर आहे रोज यायचा आणि त्याने 15 ते 20 दिवसात ते सर्व इन्फेक्शन दूर केलं आणि डोळा आणि त्या मुलालाही वाचवलं. आज तो मुलगा वनवासी कल्याण आश्रमाच्या आश्रमात राहून 10वी करतोय. अरे बापरे, वा. खरोखर. तर अशा पद्धतीने आपण जर लक्ष घातलं आणि तर बदल होऊ शकतो असं वाटतंय आणि या कार्यात आम्ही या प्रकारे लागलोय. जे आपण म्हणतो शिक्षणाचं माहेरघर आहे, तर तिथेही अजून 100% साक्षरता नाहीये, आरोग्य उत्तम नाहीये अजूनही तिथे. त्यामुळे काय देवाखाली अंधाराचं तशी झालेली आहे. त्यामुळे त्या जवळच्या आपण वाड्या वस्त्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि गेली 2009 एक वर्ष झालं आपण काम करतोय. पूर्ण यश आमच्या हाती अजून लागलेलं नाहीये, पण करतोय आम्ही. नक्कीच हे कार्यच खरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप मोठं कार्य आहे आणि ह्याला
जसं वेळ देणार, जसं श्रम लागतायत त्याप्रमाणे ते कार्य पुढे येत जाईल, त्याचे रिझल्ट हळूहळू दिसायला लागलेत खरं तर, असं म्हणायला हरकत नाही. कारण बरीच मुलं आता मी खरं तर मला सांगायला आवडेल, माझी आठवण मी सांगायला थोडंसं उत्सुक आहे इथे, की महाराष्ट्र विद्यालय माझे विद्यार्थी संघ पुणे सदाशिव पेठेत जी शाळा आहे, तर तिथे माझी शाळा आहे ती महाराष्ट्र विद्यालय, तर तिथला माजी विद्यार्थ्यांचा आमचा एक संघ आहे. तर त्यांच्या निमित्ताने मला तुमच्या कातकरी समाजाच्या वाड्या वस्तींवरती एकदा भेट द्यायची संधी मिळाली आणि दिवाळी फराळ किंवा दिवाळी निमित्त सरंजाम भेट म्हणून आम्ही द्यायला त्या निमित्ताने गेलो. आणि आम्ही त्यावेळेला तिथे चालणारं जे काम आहे तुमचं, तुमच्या संस्थेमार्फत चालणारं काम आहे, ते प्रत्यक्ष बघितलं आम्ही. आणि तेव्हा आम्हाला खरोखर म्हणजे याच्यातून मिळणारे रिझल्ट म्हणतो ना, तर ते दिसले खरं. म्हणजे आता रिझल्ट दिसायला सुरुवात झाली असं, त्यामुळे मी नक्कीच म्हणू शकतो. आणि खूप छान वाटलं तिथे बघून की कोणीतरी आपल्याच समाजातलं माणसं काही एकत्र येतात आणि ते या सामाजिक कार्यात, या कातकरी समाज किंवा जो थोडासा वंचित राहिलेला समाज आहे त्याच्याकरता झोकून देऊन इतकं काम करतायत. हो, अगदी. म्हणजे आम्ही सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस अगदी तिथल्या महिला ह्या, त्यांना पाण्याची व्यवस्था पण नव्हती, पिण्याच्या पाण्यासाठी त्या खूप लांब हंडे घेऊन जायच्या. आणि पाणी कुठून घ्यायचं तर एक असं डोंगर दऱ्यात खड्डा पडलेला असायचा आणि तिथे पावसाचं पाणी जमा व्हायचं किंवा खालून यायचं आणि ते गढूळ पाण्यात ते सगळं भरून घेऊन जायचं, पाणी भरायचं. बापरे. तर मग त्यांच्यासाठी आम्ही बोरिंग करून पाण्याची टाकी बांधणं, विविध सामुदायिक सभागृह तयार करणं, असे आम्ही 2-3 वस्तीवर काम केलं. त्या ठिकाणी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी पण आपण खूप प्रयत्न केले सुरुवातीला. एका वस्तीवर आम्ही, तर आता आम्ही जी एक वस्ती पूर्णपणे आदर्श वस्ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, तर तिथे आम्ही आता जवळजवळ 25 कुटुंबांना पूर्ण पक्के 1 BHK घर दिलेले. पूर्ण अगदी त्यांच्या टॉयलेट, बाथरूम सर्व 1 रूम आपण म्हणतो, जो आपल्या आधुनिक याच्यात की 1 BHK जे आपल्याला बेडरूम, हॉल सगळं असेल असं एक घेतलंय. तुम्ही फोटोत पाहताच आहे की कशा पद्धतीचे ते घर आहे. तर उत्तम असं आपण त्या पाड्याचं, म्हणजे आधी कसा होता आणि आता कसं आहे. आणि तिथले फक्त भौतिकच डेव्हलपमेंट नाही, त्या मुलांचं 100% शिक्षणात पार्टिसिपेशन, प्रत्येकाचे त्यांची इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, हे आम्ही प्रयत्न केलेला आहे की या लेवल पासून ते या लेवल पर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्नांची गरज आहे. हे पुढे सर्व समाजाने पण, म्हणजे ज्या पण संस्था काम करायचं आहे, एक्झॅक्टली जे पण युनायटेड नेशन्सचे ध्येय आहे, जागतिक म्हणजे दशकाचे का शतकाचे जे ध्येय आहेत ते आपण तिथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी पाणी, वीज, मूलभूत सुविधा सगळ्या, पाणी, छत सर्व आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, डोनेटेड सोसायटी ही संस्था कातकरी समाजासाठी मूळ उद्देशाने, त्याच उद्देशाने सुरू केलेली संस्था. आता तुमचं काम विस्तारलंय, खरं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात काम करते. तर कातकरी समाजा व्यतिरिक्त अजून जे पण तुमचे उपक्रम सुरू आहेत आता, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का? हे सुरू करत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर दाते असे होते की ज्यांना अगदी छोट्या स्वरूपातही मदत करण्याची इच्छा होती. तर मग आपण त्याला काय केलं की तंत्रज्ञानाचं पण आपण खूप सहकार्य घेतलं. म्हणजे आपला मूळ विषयच असा आहे की आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतो. त्याने काय होतं की कमी श्रमात आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं, जास्त इम्पॅक्टफुल काम करता येतं. आणि त्याच्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे भाग तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप्स. हे व्हॉट्सअप ग्रुप्सच्या माध्यमातून देवाणघेवाण लगेच होते. हे समाज बघतोच आपलं सगळं, अगदी म्हणजे फॅमिलीचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, शाळेचे पण आहेत, कम्युनिटीचे पण आहेत आणि सोसायटीचे आहेत. एका तुम्ही ट्विटवर तुमचे सगळे प्रश्न समोर दाखवू शकता, त्याच्यावर मदत मिळू शकता. 20-20, 25-25, 50-50 वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जे गेट टुगेदर झालेले आहेत, तर त्यामुळे व्हॉट्सअपचं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, मदत होते, या सगळ्यात मदत होते. आणि त्याचा म्हणजे सहभाग किंवा नक्कीच हे कोणी टाळणार नाही मला असं वाटतं. तर
आम्हालाही तसंच त्याचा उपयोग खूप झाला. आमचा जो मेन ग्रुप आहे डोनेटेड सोसायटी, त्यावर जवळजवळ 300+ ऑर्गनायझेशन, संस्था, सामाजिक संस्था आम्ही एकत्रित आणल्या आहेत की ज्या पूर्वी कोणत्याही सामाजिक संस्था एका प्लॅटफॉर्मवर नव्हत्या. त्या आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आणलं आणि एकमेकांना त्यांची ओळख झाली. आणि आज महाराष्ट्रात कुठेही गेलं की एक सामाजिक कार्यकर्ता दुसऱ्याला म्हणतो की तू डोनेटेडच्या ग्रुपवर आहेस का. तर इत्यादी या प्रकारचं काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. मग आम्ही विचार केला की ज्यांना अगदी खूप छोटी 100 रुपयाची पण मदत करायची आणि ज्यांना अगदी मोठी पण मदत करायची, त्यांना पण आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आले. तर आपण काय केलं, मग त्याचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आपण सुरू केला. त्याला आपण दिलं की 100 रुपये प्रति महिना. अच्छा. हा, आपण आता बाहेर चहा प्यायला गेलो की आपलं असंच पैसे खर्च होऊन जातं 100 रुपये. त्यामुळे 100 रुपये आपण एक सामाजिक कामासाठी फुल ना फुलाची पाकळी जर आपण दिली तर थेंब थेंब तळे साचे या म्हणीप्रमाणे 100 रुपयाचे देणारे तर ते असं आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर आणले आणि त्या माध्यमातून जवळजवळ महिन्याला आपण बऱ्यापैकी मदत गोळा होते. आणि विविध शाळांना पाण्याच्या टाक्या देणे, सामाजिक संस्थांना त्यांची काही गरज आहे ते हे करणे, परत महिलांना शिलाई मशीन देणे, त्यांच्या रोजगारासाठी काही ना काही प्रयत्न करून त्याला अर्थभार लावणे, अशा पद्धतीचे काम या 100 रुपयाच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यांच्यामधला एक दुवा बनलाय की प्रत्येक म्हणजे जे डोनर्स आहेत, दाते आहेत आणि ज्यांना गरज आहे त्याची खूप कमी, म्हणजे असं आपल्या असं म्हणतात ना, चाणक्य म्हणायचं की शासनाने कर घ्यावा पण तो किती घ्यावा, की जसं फुलपाखरू फुलावर बसून त्याच्यातलं मध टाकतं तर त्या फुलालाही कळत नाही. आणि तसं आपल्या खिशालाही कळायला नाही पाहिजे की आपण जी मदत केली आहे आणि त्याच्यातून जे मोठं काम होणार आहे. तर एवढी मदत तुम्ही प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे गरीबातला गरीबही माणूस 100 रुपये डोनेट करू शकतो. त्यामुळं असा हा व्हॉट्सअप ग्रुप ज्यावेळेस आपण सुरू केला त्याच्यामध्ये जवळजवळ 4 वर्ष झाले, आता 4 ते 5 वर्ष झाले. परंतु असंख्य संस्थांना मदत केली, महिलांना आपण शिलाई मशीन घेण्यासाठी मदत केली, ब्युटी पार्लर चालवण्यासाठी साहित्य लागतं ते देण्यात आलं. त्यामुळे अनेक महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आणि त्यांच्यासाठी आपण त्यांचं सक्षमीकरण झालं एका अर्थाने. म्हणजे आर्थिक भार, म्हणजे हा संस्थेने त्यांना आर्थिक हात दिल्यामुळे त्यांचं, आणि हा रोजच वाढतोय सध्या. लोकांना जसं जसं माहिती होतोय तसं तसं तो वाढत जातोय. म्हणजे त्याच्यात सहभाग वाढतोय, लोकांचा सहभाग वाढतोय त्यात. बरोबर. म्हणजे तुमच्या या कामामध्ये आता हळूहळू नवीन हात जोडले जातात असं म्हणायला हरकत नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने कोणी शक्य करू शकतं मला असं वाटतं. आणि जर तुमची आयडिया लोकांना पटत असेल आणि सहभाग व्हायला वेळ लागत नाही त्याला, आणि म्हणजे 100 रुपये तर कोणी देऊ शकतं. हो, नक्कीच. त्यामुळे सहभाग झाल्यानंतर कॉन्ट्रीब्युट करायलाही काही त्यांना खिशाला जड वाटत नाही. बरोबर आहे. तुम्ही आता उद्या कोणाला गेले आणि अगदी 10,000 रुपये मागितले किंवा 1,000 रुपये जरी मागितले तरी ते द्यायला थोडं हे करतील. आणि पण 100 रुपये दिले की ते सहज देतात. नक्कीच देतात. कारण एका महिन्याला 100 रुपये नक्कीच नाहीये. त्यामुळे असं छोट्या छोट्या दानातनं एक मोठं कार्य उभं राहते, सामाजिक काम ते उभं राहते. आणि ज्या घटकांना त्याची खरी गरज आहे तिथपर्यंत पोहोचते तुमच्या माध्यमातून. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि अधोरेखित करण्याचं वाक्य आहे. बरोबर. तर छान वाटलं. तुमचे जे सगळे उपक्रम आहेत अतिशय स्तुत्य उपक्रम आहेत. आता इथून पुढे म्हणजे आपण म्हणू ना की फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमचे, म्हणजे भविष्यात अजून काय काय करण्याचा तुमचा निर्धार आहे किंवा येऊ घातलेले काही प्लॅन्स आहेत? आता पुढील 10 वर्षात तर आम्हाला या ज्या आम्ही कातकरी वस्त्या दत्तक घेतलेल्या आहेत त्यांचा सर्वांगीण विकास आहे. एकही मूल शाळेबाहेर नसलं पाहिजे, 100% साक्षरता निर्माण करणं, आणि जे पण मिलेनियम गोल्स आहेत त्या सर्व सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, जेणेकरून हा समाज मुख्य प्रवाहात यावे वर, आणि राष्ट्र काय आहे, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपण समाजाला कशा पद्धतीने सहकार्य करू शकतो एवढा या प्रकारचा भाव त्यांच्यात निर्माण करणं, असं हे चॅलेंज घेऊन, हे आम्ही आव्हान घेऊन काम करतोय. वा,
त्यांना मुख्य प्रवाहात तर आणायचंच आहे, पण त्याच्याही पलीकडे त्यांच्यात आपण या देशाचे कोण आहोत, कारण आता त्यांच्यात ती पण जाणीव नाहीये की हो अगदीच. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून मला आता पण आठवतंय, मी जेव्हा त्या महाराष्ट्र विद्यालय माजी विद्यार्थी संघासोबत भेट दिली होती कातकरी वस्तीवरती, तर तिथे सुद्धा ओंकार म्हणून जे तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या लोकांना आपला देश म्हणजे काय, आपण कुठे राहतो, कोणत्या राज्यात राहतो याबद्दलही माहिती नाहीये. आणि मग नक्षलवादी चळवळी असतील किंवा देशविघातक चळवळी हाच हेतू साध्य करतात त्यांच्या बरोबर, की त्यांना त्यांचं राष्ट्रीयत्वाची जाणीव नसते आणि त्यांना बंदूक घ्यायला वेळ लागत नाही. त्यामुळे या दृष्टीनेच आम्ही कार्य करतोय की मुख्य प्रवाहात आणणे आणि पुढील 10 वर्षात त्यांना त्यांच्या पायावर उभा करून राष्ट्राचा एक प्रमुख घटक बनवणे, की जो विकासात कॉन्ट्रीब्युट करेल या दृष्टीने आमचं, या ध्येयाने, या विजनने आम्ही काम करतोय आणि ते आम्ही करू, ते निश्चितच आम्ही हे करू. नंतर आम्ही असं विचार करतोय की डोनेटेड सोसायटी म्हणून आजकाल शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र खूप म्हणजे महाग झालेलं आहे. बरोबर. आणि समाजातली गरीब आणि श्रीमंत दरी ही बऱ्यापैकी वाढतच आहे. त्यामुळं गरीब समाजातील मुलं असतील त्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू करून ज्यांच्यात प्रतिभा आहे त्यांना पुढे आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. नंतर आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे आर्थिक मदतीपेक्षा की तुम्ही तुमचं आरोग्य कसं टिकवू शकताल, तुमचे दैनंदिन जे पण हे म्हणतात की डिसिप्लिन वगैरे हे तुम्ही मेंटेन करून आरोग्य कसं सांभाळू शकतो याकरता पण आपण विविध आता प्रकल्प सुरू करणार आहोत. अशा पद्धतीने 2-3 आता प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे. अच्छा. वेबसाईटच्या माध्यमातून आपण आता बऱ्यापैकी क्राऊड फंडिंग पॅटर्न सुरू केलेला आहे. जसं तुम्हाला 100 रुपयाचं सांगितलं तसं आपण 100 रुपये म्हणजे काय, आपण आपल्या ओळखीतल्या किंवा नेटवर्कच्या माध्यमातूनच येणारे लोक, परंतु इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही असंख्य लोकांपर्यंत जाऊ शकता. तर वेबसाईट हे त्याच्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे. ते वेबसाईट आम्ही आमच्या स्ट्रॉंग करतोय. त्याला एआयचं पण आता आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला माहित असेल, त्याच्या साह्याने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ह्या कामाशी कसं ते सहभागी होऊ शकतात. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे, पण त्याला माहित नसतं एक्झॅक्टली आपण सामाजिक काम कशा पद्धतीने करायचं. त्याला ज्यावेळेस हा प्रश्न पडेल की मला सामाजिक काम करायचं, मला मुलांना म्हणजे गरीब मुलांना शिकवायचंय, मला पुढे डोनेट करायचंय कोणत्या तरी सामाजिक संस्थेला, तर त्याच्या डोळ्यापुढे एकच असली पाहिजे सामाजिक संस्था, म्हणजे ती म्हणजे डोनेटेड सोसायटी. या पद्धतीने आम्ही आता काम करतोय की पुढचं. वा, खूप सुंदर विजन आहे तुमचा हा, की पुढे जाऊन अजून काय काय काम करायचे या निमित्ताने तुम्ही ते देखील आमच्या समोर उलगडलं. आणि खूप छान वाटलं तुमच्या बरोबर ही सगळी चर्चा करून. डोनेट एड संस्थेचं जे कार्य, डोनेट एड सोसायटी DAS या संस्थेचं कार्य तुम्ही खूप विस्ताराने, खूप सुंदर रीतीने सांगितलं जातं. या निमित्ताने आपण समाजातले जे कोणी आमचे आता प्रेक्षक आहेत त्यांना देखील या निमित्ताने आपण आवाहन करू की या डोनेट एड सोसायटी या संस्थेशी तुम्ही देखील जोडले जाऊ शकता. तुम्ही वेबसाईट, जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्याच्या मार्फत देखील यांच्याबरोबर जोडले जाऊ शकता आणि सामाजिक कार्यामध्ये आपला देखील सहभाग थोडाफार का होईना नोंदवू शकता, किंवा ज्याला कोणाला इच्छा आहे यामध्ये सहभाग नोंदवू शकतात ते नक्कीच. तर तुम्ही आज आमच्या बरोबर हा संवाद साधलात, एवढ्या तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही आज वेळ काढलात आणि आमच्या या इंटरव्ह्यू साठी आलात, त्याबद्दल खरोखर आम्ही बिघडलो या चॅनलकडनं तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही बिघडलो या पॉडकास्टने मला आज जी संधी दिली की तुमच्यापर्यंत पोहोचवण्या, माझं जे काम आहे, कार्य आहे ते पोहोचवण्याचं त्यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही बिघडलो या चॅनलला खूप बेस्ट विशेष देतो की त्याने 1 मिलियन 10 मिलियन याचा टप्पा लवकरात लवकर पार करून
एक उज्ज्वल यश याच्यात पॉडकास्ट या म्हणजे काय म्हणतात त्याला क्षेत्रात या क्षेत्रात टप्पा ओलांडावा. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.